रायगडचं आंदोलन झालं, नंतर आपण टेंभा आंदोलन केलं, रक्तदान शिबिर केले. स्वतः मी 8 दिवस आणि माझ्या कार्यकर्त्यासह अन्नत्याग आंदोलन झालंय आणि पहिल्याला चालून झालंय आणि आता जिल्ह्यामध्ये सभा घेऊन पण झाल्या. आता राहिलंय सगळ्या शेतकरी, मजूर असेल, दिव्यांग असेल किंवा आपल्या मेंढपाळ आणि मच्छीमार असेल, ह्या सगळ्या घटकांसाठी ही कष्टाची लढाई, कष्टकऱ्यांची लढाई आपण लढतो आहे. आणि मग आता घरी बसून चालणार नाही. कार्यकर्ता येणार, पण मी शेतकरी म्हणून कधी कोणी येणार आहे का? मजूर म्हणून मी येणार आहे का? दिव्यांग म्हणून आम्ही आंदोलनाला बळ देणार आहे का? मच्छीमारांचं रोजचं मरण थांबणार आहे का? मेंढपाळ रोज संघर्ष करावं लागतं. साध्या मेंढीला मेंढी चाऱ्यासाठी सुद्धा त्याला जागा उपलब्ध होत नाही. अशा या सगळ्या घटकांसाठी आम्ही जे आंदोलन उभं केलं आहे ते 28 ऑक्टोबर नागपूरला इथं आपण आंदोलन करतो आहे.